राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट व ठळक बातम्या. संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. PM किसानच्या 21व्या हप्त्याची तारीख अधिकृत जाहीर, कृषी मंत्र्यांनी सांगितली तारीख. तर शेतकरी मित्रांनो, PM किसानच्या 21व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली असून तुमच्या खात्यामध्ये लवकरच आता PM किसान योजनेचे 2000 रुपये जमा होतील. कृषी मंत्रालयाने सांगितले आहे की PM किसान योजनेचा हप्ता हा 19 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. गेवरातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कसे? अतिवृष्टीमुळे गेवराई तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही स्वतंत्र व युनिक फार्मर ID नसल्याने नैसर्गिक आपत्ती अनुदान मिळण्यास शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी सामोरे जावं लागत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची नवी योजना. या पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपयापर्यंत मदत. किसान सन्मान योजनेच्या 21व्या हप्त्याचे लाभार्थी झाले कमी. योजनेमधून 2.5 लाख शेतकरी वगळले. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एका निकषामुळे 20व्या हप्त्याच्या तुलनेत 21व्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल 2.5 लाख शेतकरी हे वगळले गेले आहेत. बीडमध्ये अजितदादांना मोठा धक्का. आमदार संदीप क्षीरसागराच्या बंधूंनी साथ सोडली. पत्नीसह भाजपामध्ये प्रवेश. योगेश क्षीरसागर यांनी त्यांच्या पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवारांनी विजयसिंह पंडित यांच्याकडे सूत्रे दिल्यानंतर ते नाराज झाले होते. या शेतकऱ्यांना मोठा फटका. 19 नोव्हेंबर रोजी नाही मिळणार 21वा हप्ता. PM किसान योजनेची अपडेट काय? नोव्हेंबर रोजी या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदर त्यांचे स्टेटस ऑनलाईन तपासणे आवश्यक आहे. डॉक्टर क्षीरसागरांच्या प्रवेशाने बीडमध्ये भाजपाच्या स्वबळाच्या नाऱ्याला बळ. स्थानिकच्या निवडणुका काय होणार परिणाम? उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केल्याने पक्षाने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला ताकद मिळणार हे निश्चित मानले जात आहे. तरुण व महिला मतदार ठरवतील यंदाच्या निवडणुकीचा कौल. राजकीय वातावरण तापले. वाशिममध्ये 36,000हून अधिक महिला मतदार. मंगळरूपमध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक. बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? सगळं ठरलं. शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर. NDAने बिहार विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. याबाबत मोठी बातमी समोर येते आहे. पंतप्रधान आवास योजना ग्रामीणचे उद्दिष्ट पूर्ण करा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचे निर्देश. सोयाबीनसाठी लागतोय अंगठा. चकरा मारून दुखतोय टाचा. बायोमॅट्रिक पडताळणीमुळे सोयाबीनची विक्रमी ठप्प. सर्व्हर डाऊन. शेतकऱ्यांचे बोटे कसे जुळेना. शासकीय सोयाबीन खरेदीसाठी यंदा बायोमॅट्रिक पडताळणी अनिवार्य केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये आणखी भर पडली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांनो KYC करा, अन्यथा मिळणार नाही नुकसान भरपाई. राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. मात्र नुकसान भरपाई मिळण्यासाठी फार्मर ID गरजेचा आहे. KYC अभावी शेतकऱ्यांचे 38 कोटी रुपये प्रलंबित. 54,000 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदान मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून KYC प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र ती पूर्ण न झाल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 54,958 शेतकऱ्यांना 38,88,14,000 रुपयांची नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे. पुन्हा अतिमुसळधार पावसाचं मोठं संकट. हाय अलर्ट जारी. महाराष्ट्रात सर्वात मोठी अपडेट. भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. अधिवेशनासाठी होणार 20 कोटींचा चुराड. 8 डिसेंबरपासून 10 दिवस चालणार कामकाज. सोयाबीन खरेदीला विलंब. अमरावती जिल्ह्यात सोयाबीन खरेदीची सुरुवात 15 नोव्हेंबरपासून होणार होती. मात्र हेक्टरी उत्पादन उशिरा झाल्याने प्रत्यक्ष खरेदी 2 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक केंद्रावर काटापूजन आणि उद्घाटनाची तयारी पार पडली असली तरी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खरेदीसाठी आता सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मागेल त्याला सौरपंप योजनेचा लाभ न मिळाल्याने शेतकरी करणार उपोषण. राज्य शासनाच्या मागेल त्याला सौरपंप योजनेचा अनेक शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्यामुळे शेतकरी आता उपोषणासाठी बसलेले आहेत. अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वळली. शेतकऱ्यांमध्ये संताप. तहसीलदारांना निवेदन. कमाल शब्दाचा आधार घेत कंपनीने नाकारली विमा भरपाई. अमरावती जिल्ह्यात संत्रा बागायतदाराची अडवणूक. राज्य आणि केंद्राचे तब्बल 16 कोटी रुपयांचा विमा
हप्ता भरणा झालेला असताना कमाल शब्दाचा असा उल्लेख नसल्याच्या क्षुल्लक बाबतीवरून कंपनीने शेतकऱ्याचा विमा नाकारला आहे. निफाडच्या आठवडे बाजारात गवार शेंगांची 200 उसळी. निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकांचं मोठं नुकसान केलं होते. त्याचा थेट परिणाम आठवडे बाजारात दिसू लागला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल मराठी न्यूज 3.0ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.